देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे, पण 2034 पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत. तर उद्धव ठाकरे यांनी आता रामरक्षा आंदोलन करण्याऐवजी शिवसेना बचाव आंदोलन करावे आणि अयोध्येच्या रामाला आणखीन आमदार फुटू नयेत यासाठी साकडे घालावे. आठवलेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा. देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात पंतप्रधान होतील म्हणून ऑपरेशन टायगर करून शिंदेची ताकद वाढवून ती भविष्यात अमित शहा यांच्यासाठी ती वापरता यावी अशी तजवीज करण्यात आली असल्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगलीत पत्रकार परिषदेत म्हणाले की देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे, पण 2034 पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील असे भाकीत केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आता रामरक्षा आंदोलन करण्याऐवजी शिवसेना बचाव आंदोलन करावे आणि आणखीन आमदार फुटू नयेत म्हणून अयोध्येच्या रामाला साकडे घालावे असा टोलाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्र सरकारचे हे शेवटचं अधिवेशन म्हणणारे आदित्य ठाकरे यांचीच ही शेवटची आमदारकी आणि अधिवेशन असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे पुन्हा आमदार बनणार नाहीत असे सांगून आदित्य ठाकरे आमच्यामुळे निवडून आले आहेत आणि आता त्या जागेवर सचिन अहिर हे उभे राहतील असे रामदास आठवले यांनी आज जाहीर करून टाकले आहे. पेपरफुटीवर असत्या सरकारने नवीन कायदा करावा, पुन्हा अशा प्रकारची हिंमत होणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले. राम मंदिर ट्रस्टमधील पैशाची चोरी ही गंभीर बाब तशीच दुर्दैवी. SIT स्थापन केली आहे. ही चोरी म्हणजे श्रद्धेची गद्दारी आहे. चोरी करणाऱ्यावर योग्य सरकार कारवाई करेल असेही आठवले यांनी स्पष्ट केले. केंद्राची पूर्ण हातात असते, ईट आपल्या हातात असते, तरी सुद्धा पेपर फुटतो. अगोदर नीटचा पेपर फुटल्यानंतर सरकार शहाणं व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. परत तुमची TETची परीक्षा फुटतात, याला सरकारच खतपाणी घालते का असं वाटतं तुम्हाला? नाही, सरकारची जबाबदारी आहे. हे सगळं होऊ नये यासाठी सरकारची जबाबदारी आहे. त्याचं होऊ नये असा प्रयत्न सरकारचा असतोही. पण अनेक वेळेला समाजामध्ये खोलवर अशा पद्धतीची एक ब्लॅकमेलिंग करणारी एक टोळी तयार झालेली आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे सरकारने असं होऊ नये, सरकारला काय असं व्हावं असं वाटतं असं अजिबात नाही आहे. सरकार कोणाचंही असो, आमचं सरकार आहे आणि आमच्या सरकारची जबाबदारी आहे की अशी जी पेपरफुटी आहे ती टाळण्यासाठी जे काय उपाय केले पाहिजे ते केले पाहिजेत. पण तरीसुद्धा पेपरफुटी झालेली आहे. म्हणजे लक्ष आता नीटची पेपरफुटी झाल्यानंतर पुन्हा TETची झालेली आहे. तर आपण म्हणताय त्याप्रमाणे सरकारने सुद्धा त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि पुन्हा असं होऊ नये हा प्रयत्न सरकारचा आहे. पण राम मंदिरामधील चोरी हा राम मंदिरच्या स्थापनेचा ज्या सरकारने गाजावाजा केला त्या मंदिरामध्ये इतक्या बिनदिक्कतपणे चोरी होते, सरकार त्याच्यावर भूमिका स्पष्ट करते. आता राम मंदिराचा जो ट्रस्ट आहे नाही, राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये जो घोटाळा झालेला आहे ती बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि जगभरातून राम मंदिरासाठी पैसा मिळाला होता. भारतातल्या अनेक लोकांनी पैसा दिलाच होता, परंतु जगातल्या हिंदू लोकांनी त्याला पैसा दिलेला होता आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हावा ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं आता योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक पकडण्यात आलेले आहेत, काही लोकांनी राजीनामाही दिलेला आहे. पण हा प्रकार मनाला चटका लावणारा आहे आणि जी श्रद्धा आपली आहे त्या श्रद्धेची गद्दारी करणारा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं अशा मंदिरामधून अशा पद्धतीचा भ्रष्टाचार व्हावा ही आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. पण घोटाळा झालेला आहे आणि त्या लोकांना पकडण्यात आलेलं आहे. त्यामुळं सरकार अशा लोकांना अजिबात सोडणार नाही, ते कुठल्याही पक्षाचे असोत. पण झालेली बाब अत्यंत दुर्दैव आहे असं आपलं मत आहे. सध्या देशामध्ये खासदार